करण्यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह कायम असेल का? तशा पद्धतीने नाराजी त्यांनी व्यक्त केलेली, आंदोलन केलेले आहेत. तरी सुद्धा आदिती तटकरे यांना हे पुन्हा जबाबदारी मिळावी यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार का? नाही, 100% आम्ही माननीय मुख्यमंत्री आल्यानंतर आमची जी काय बाजू आहे ते माननीय अजितदादा पवार साहेब मांडतील. मुख्यमंत्री साहेब जो निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. तुमची दावा कायम आहे का की तुमच्याकडेच मिळावं म्हणून तुमच्याकडून? आता झेंडावंदन तर आदितीताई तटकरेंच्याच हस्ते होणार आहे ना 26 जानेवारीचं. त्यामुळे आम्ही आमचं म्हणणं ज्याप्रमाणे रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं त्याच्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली, आमचं म्हणणं माध्यमांसमोर न मांडता मुख्यमंत्री डावसून आल्यानंतर पक्ष म्हणून आमचं म्हणणं माननीय अजितदादा पवार साहेब मांडतील. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा भरत गोगावले यांनी जशा पद्धतीने रायगडच्या मतदारसंघामध्ये सुनील तटकरे यांच्यासाठी काम केलेलं होतं, तेव्हा अशी चर्चा होती की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सरकार बनेल तेव्हा भरत गोगावले यांना तटकरेंकडून मदत केली जाईल किंवा त्यांचा मार्ग मोकळा होईल या दृष्टीने ते तेव्हा मदत करत होते. लोकसभेला आणि विधानसभेला नेहमी मतदाराचा पॅटर्न वेगळा असतो. 2019ला ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या, फार मागे जात नाही, त्यावेळेला घवघवीत असं यश महायुतीला मिळालं. शिवसेना त्यावेळेला एकसंघ होती, भाजप एकसंघ होती. 23 खासदार भाजपचे निवडून आले, 19 खासदार शिवसेनेचे निवडून आले. पण 6 महिन्यानंतर ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार आले, शिवसेनेचे 56 आले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्याला 2019मध्येच म्हणत होती लोक 15-20च्या वर आमदार येणार नाहीत, 53 आमदार निवडून आले आणि काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले. त्याच्या उलट 2024ची ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले, महायुतीचे 17 खासदार निवडून आले. पण विधानसभेमध्ये चित्र पूर्णपणे वेगळं होतं. आता रायगडचंच उदाहरण द्यायचं झालं तर महाड विधानसभेतनं लोकसभेला केवळ 3616चा लीड हा तटकरे साहेबांना होता. भरत गोगावले 26,000ने जिंकले. त्यामुळे कोणी कोणाला मदत केली हे स्पष्ट होतं. अलिबाग इथे 38,000चा लीड होता, तो 30,000वर आला. आणि थोरवे जे अगदी पार म्हणजे आमचा राजकीय अंत झाला तरी आम्ही विरोध करू अशा प्रकारची भूमिका घेतात, त्यांचा मतदारसंघ कर्जत खालापूर हा तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. आणि लोकसभेला महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 18,780 मतांनी तिथे पिछाडीवर होते. मग मनोहर थोरवेंनी युतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचं काम केलं नाही याच तर्कावर यावं लागेल. ज्या प्रकारची विधानं ते देत आहेत की लोकसभेला आम्ही मदत केली पण विधानसभेला आमच्या विरुद्ध काम केलं, विधानसभेला जर विरुद्ध काम केलं असतं तर महाडमधलं मताधिक्य 3616 जे तटकरे साहेबांचं होतं हे भरत गोगावलेंचं 26,000वर गेलं नसतं. आणि मनोहर थोरवे तर 18,780 मतांनी तिकडे श्रीरंग बारणे पिछाडीवर आहेत. त्यामुळे नेहमी लोकसभेला मतदानाचं टक्केवारी पॅटर्न वेगळा असतो, विधानसभेला वेगळा असतो. आणि रायगडच्या विकासामध्ये माननीय तटकरे साहेबांचं योगदान कोणी नाकारू शकत नाही. अगदी काल परवा लांब पल्ल्याच्या गाड्यांना माणगाव इथे स्टॉप देण्यापर्यंत ते काल सह्याद्री अतिथीगृहामध्ये GM सेंट्रल रेल्वे, MD कोकण रेल्वे आणि तिथल्या प्रश्नाबद्दल अधिकाऱ्यांची बैठक तटकरे साहेब घेत असतात. गेले 40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये तटकरे साहेब आहेत आणि रायगडच्या विकासामधलं योगदान किंवा आदिती तटकरेंचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही.